परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. एके दिवशी आईंचे कीर्तन संपल्यावर माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीने आईंची परवानगी घेऊन गाण्यास सुरुवात केली. तिने सिनेमातील गाणे म्हटले. तेव्हा इकडे सिनेमातील गाणी म्हणावयाची नाहीत असे मी तिला सांगितले. ते ऐकून आई म्हणाल्या, मनुष्याचे हृदय जसजसे शुद्ध होत जाईल तसतसे त्याच्या वर्तनात बदल होत जातो. करिता लोकांना तुम्ही असेच वागा किंवा तसे वागू नका असे आपण सांगत जाऊ नये. त्यापेक्षा आपणच व्यवस्थित वागावे. क्रियेचा बोध आचरणाने झाला पाहिजे. हे आईंचे बोलणे लगेच मला पटले. कारण आईंचे वागणे अगदी व्यवस्थित असते. त्यांना अव्यवस्थितपणा मुळीच आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पुढे जावयाचे झाले की प्रथम आम्हाला पातळाचा पदर व्यवस्थित आहे की नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. तसेच फालतू व मोठ्याने बोलू नये, वेळ व्यर्थ घालवू नये इत्यादी बाबतीतही वेळोवेळी दक्षता राहते. जरी आम्ही घरात असलो तरी आईंची आठवण झाली की एकदम आमचा बेसावतपणा नाहीसा होतो. आई सहज जरी बोलल्या तरी त्यात अर्थ भरलेला असतो. एके दिवशी शिवमंदिरात कीर्तन चालले होते. त्या दिवशी निरूपणात सद्गुणांची वाढ कशी करावी, सत्याने वागण्याची पद्धत ती कोणती, द्वेषभावनेला हद्दपार करून प्रेम वाढविले असता फायदा काय, सहानुभूतीने आणि सहिष्णुतेने वागले असता देव आपणास कसा काय जवळ करतो, याबद्दल अत्यंत सूक्ष्म रीतीने आईने विवेचन केले. प्रत्येक वाक्यासरशी संसारातील उदाहरणे देण्याची आईंची पद्धत असल्यामुळे आबालवृद्ध कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते. इतक्यात मला उद्देशून आई म्हणाल्या, आता तू घरी जा, मालक वाट पाहतात. मी आश्चर्याने थक्कच झाले. कारण त्याच दिवशी ते परगावी गेले असून 15 दिवसांनी परत येणार होते. तरी आईंच्या सांगण्याप्रमाणे मी लगेच तेथून निघाले. घरापर्यंत गेल्यावर तेथे मला कोणीच दिसले नाही. तेव्हा माझी परीक्षा पाहण्यासाठी आईने मला घरी जा म्हटले की काय असे मला वाटले. इतक्यात दारात मोटार थांबली. मालकांना पाहताच आईने दिलेल्या सूचनेची मला सत्यता पटली. आईने कोणत्याही बाबतीत कोणाचेही अनुकरण केलेले नाही. लहानपणात त्यांचे पोलक्याचे हात कोपऱ्यापर्यंत असलेले पाहून मैत्रिणी हे ग काय गवळणीसारखी असे म्हणत. तरी कोणाच्याही बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. इतकेच नव्हे तर तेव्हापासून अद्यापि तीच पद्धत त्यांनी कायम ठेवली आहे. माझ्या बाबतीत मात्र या 50 वर्षात पोलक्याचे हात 3-4 वेळा चढत चढत वर गेले आणि उतरत उतरत खाली आले. आईना वरपांगीपणा मुळीच आवडत नाही. मुंबईला एका मंडळाचे भजन होते. त्या भजनाला गंगूताई आणि शांताबाई गेल्या होत्या. मंडळातील प्रत्येक भगिनीच्या अंगावर भगवे पातळ आणि डावीकडे पदराला गुरूंचा बिल्ला होता. भजन संपून येता येता वाटेत आपल्या भजनात पण तो नमुना असावा असे त्या दोघींना वाटले. दुसरे दिवशी दोघींनी भगवी पातळे पण आणली. पुढे थोडक्याच दिवसात आईंचे मुंबईला जाणे झाले. एके दिवशी गंगूताई आईंना भेटायला आल्या. तेव्हा त्याने आपला तो विचार आईंच्या पुढे मांडला. तेव्हा येथे बहिरंगाचे काम नाही, आपल्याला अंतरंग रंगवायचे आहे. यासाठी भगवे पातळ किंवा बिल्ल्याची जरुरी नाही असे आईने त्यांना सांगितले. आई काय सांगतात ते ऐकण्याची तयारी नसल्यास आईंच्या पुढे जाण्यात अर्थ नाही. एके दिवशी दांडेकर सुमन आईंच्याकडे आली आणि आज मी अकोळला जाणार आहे असे म्हणाली. बरोबर तिची आई म्हणजेच परस्पेताई तिच्या मुलीला घेऊन उभी होती. आई म्हणाल्या, इतके लवकर का ग? उद्या रजा संपते म्हणून आज गेलेच पाहिजे असे ती म्हणाली.
नवसाने कन्यारत्न झाले आहे. 1.5 महिन्याची बाळंतीण तू, उगीच दगदग कशाला करतीस, असे आईने सांगितले. मी फक्त शाळेला जाऊन येणार, बाकी सर्व ताई पाहिल, असे तिने सांगितले. मला वाटते बिनपगारी का होईना अजून 2 महिने रजा घ्यावी. यजमान नोकरी करतात, तू नोकरी नाही केली तरी चालण्यासारखे आहे. मुलीचं कौतुक करायला प्रकृती तरी सुदृढ राहिली पाहिजे ना, असे आई म्हणाल्या. त्यावर ती घरी परतली. ठरल्याप्रमाणे तिचे अकोळला जाणे झाले. 8 दिवस शाळेत काम केल्यावर 9व्या दिवशी तिला ताप आला. तो उतरलाच नाही. 2 महिने अंथरुणावर पडून राहिली. शेवटी त्यातच ती मरण पावली. आम्ही कोणी चुकलो तर आम्हाला शिक्षा करण्यापेक्षा आई स्वतःच शिक्षा भोगतात. एके दिवशी सकाळचे भजन संपल्यावर आई आपल्या खोलीत गेल्या आणि मंडळी आपापल्या घरी निघून गेली. इतक्यात शेजारची बाई आली आणि तिने दारात उभ्या असलेल्या गंगूताईंना, तुमच्या बाई कुठे आहेत हो? मुलाच्या लग्नाची पत्रिका मी द्यायला आले होते, असे म्हणाली. तेव्हा आई नुकत्याच आत गेल्या आहेत, 11 नंतर बाहेर येतील, असे गंगूताईंनी उत्तर दिले. हे लक्षात येताच आज 11 वाजेपर्यंत मी बाहेर येऊ शकत नाही, असा सुमनकडून आईने निरोप पाठविला. त्या अवधीत एक पोस्टमन एक्सप्रेस डिलिव्हरी घेऊन आला. दुसरा तार व तिसरा मनी ऑर्डर घेऊन आला. पत्र आणि तार तेथे हजर असलेल्या माणसांनी सही करून घेतली आणि मनी ऑर्डर दुसऱ्या दिवशी आणण्यास सांगून पोस्टमनला पाठवून दिले. वास्तविक आई लगेच बाहेर येणार नव्हत्या असे नाही, परंतु ती बाई श्रीहरी मंदिरात येणाऱ्या मंडळींना तिथे काहीतरी जादू आहे, गेलेली मंडळी तिथेच गुंग होतात, असे सांगून त्यांना परतविते. तसेच श्रीहरी मंदिराच्या आवारात कचरा टाकते. हा रोष मनात धरून आईंची भेट तिला होऊ द्यायची नाही, अशा उद्देशाने गंगूताईंनी मुद्दाम तिला तसे सांगून परतविले होते. गंगूताईंनी जे केले ते आईंना मुळीच आवडले नाही, त्यामुळे आई त्यांना पुष्कळ रागावल्या. मात्र गंगूताईंचे ते बोलणे खोटे होऊ नये म्हणून त्या दिवशी 11 वाजेपर्यंत आई बाहेर आल्या नाहीत. आई आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अगदी बारकाईने व अनेक प्रकारे परीक्षा पाहतात. त्यांना ढोंगाचा अत्यंत तिटकारा आहे. मी श्रीहरी मंदिरात असताना एके दिवशी आईंच्या प्रवचनात आपण परगावी जाण्याकरता निघालो म्हणजे तिकीट, पेटी, वळकटी घेऊन जसे स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभे असतो, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने ईशचिंतनाच्या योगे करून साठविलेले पुण्य, सद्गुरूंचे स्मरण आणि त्यांच्या कृपेने मिळालेला आनंद भोगीत परमेश्वराच्या बोलावण्याची वाट पाहत असावी. एवढी तयारी होण्याकरिताच जप, तप, भजन, पूजन आदी साधन करावयाचे असते, इत्यादी सांगितले. दुसरे दिवशी भीमाबाई म्हणाल्या, आई, तुम्ही काल प्रवचनात सांगितल्याप्रमाणे माझी तयारी आहे. यापुढे देवाचे बोलावणे केव्हा येईल ते येऊ दे. ते त्यांचे बोलणे आईने मुकाट्याने ऐकून घेतले. 1 आठवडा गेल्यावर आईने भीमाबाईंना विचारले, माझा मुलगा फार आजारी आहे म्हणून तार आली आहे. जावे तर श्रीहरी मंदिरात कोणी नाहीत, न जावे तर राहवत नाही, तेव्हा मी कसे करू? भीमाबाई म्हणाल्या, मुलगा आजारी आहे म्हणजे अवश्य गेलेच पाहिजे. आईने सांगितले, तुम्ही जर 8 दिवस माझी बदली घेत असाल तर मी जाऊन येईन. भीमाबाईंनी आईना उत्तर दिले, मी राहिले असते, पण श्रीहरी मंदिराच्या आसपास वस्ती नाही, घनदाट झाडी. रात्रीच्या वेळी जर कोणी आला आणि माझा गळा दाबला तर माझी अवस्था काय होईल? आई म्हणाल्या, तुम्ही आपल्या वयाची 65 वर्षे उलटली म्हणता. मी तर तुमच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. असे असता तुमचा गळा कोण धरणार? त्याहूनही गळा दाबला तर दाबला, देवाच्या बोलवण्याची वाट पाहत आहे असे आत्ताच तुम्ही म्हणालात ना, मग तुम्हाला कसली भीती? तेव्हा त्या निरुत्तर झाल्या. कोणाच्या मिंध्यात राहणे आईना मुळीच आवडत नाही.
श्रीहरी मंदिरात भजनाला येणाऱ्या भगिनीत इंदिराबाईंचा स्वभाव मोठा तापट होता. त्यांना दुसऱ्यांची कळ काढणे फार आवडे. लावालावी करण्याची हौस दांडगी. या सर्व कारणांमुळे एखाद्या भांडखोर मुलास आई जशी जपत असते त्याप्रमाणे आईना त्यांना जपावे लागे. ह्या जरी नवख्या होत्या तरी मोठ्या धीट असल्याने भजनाच्या वेळी एखादी नवीन बाई पुढे बसली तर तिला उठा पाठीमागे बसा म्हणणे, कोणाला तुमची टाळच चुकते, कोणाला तुम्ही मोठ्यानेच म्हणत नाही, कोणाला तुमचे म्हणणे बेसूर होते इत्यादी बोलून भांडणाला मूळ करीत असत. ते मिटवण्याचे वरचेवर आईना काम पडे. एके दिवशी इंदिराबाईंनी आपल्या मुलीचे व मुलाचे लग्न झाल्याबद्दल आईना अंगठी आणि चेन अर्पण केली. त्याच दिवशी संध्याकाळी एका बाईची टाळ चुकली म्हणून तिच्या हातातील टाळ त्यांनी काढून घेतली. तन्निमित्त भजन संपल्यावर उभयतांमध्ये तंटा सुरू झाला. इतक्यात आई तेथे गेल्या. जातेवेळी अंगठी व चेन असलेली कागदाची पुडी हातात घेऊन गेल्या. आई इंदिराबाईंना म्हणाल्या, तुम्हाला वाटले असेल की आईना आज मी एक बहुमोलाची वस्तू दिली आहे, तेव्हा मी काही केले तरी आई मला बोलणार नाही. पण श्रीहरी मंदिरात तसे घडणार नाही. ह्या घ्या तुमच्या वस्तू असे म्हणून आईने ती पुडी त्यांच्या पुढे फेकून दिली आणि कोणाचे कुठे चुकले ते दाखवून देऊन नेहमीप्रमाणे भांडण मिटविले. आई स्वतः बोलल्याप्रमाणेच वागतात आणि आमच्याकडून पण तसे वागणे घडावे हे आपल्या आचरणातून आम्हाला दाखवून देतात. एके दिवशी U.D. रावांनी काही शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आईने वेळ विचारली असता आईने त्यांना रविवारी दुपारी 4 ते 4:30 ही वेळ दिली. 4 वाजल्याबरोबर आई दिवाणखान्यात जाऊन बसल्या. 4:50 झाली तरी ते आले नाहीत. तेव्हा आई आपल्या खोलीत गेल्या आणि मला उद्देशून, यानंतर जरी ते आले तरी मला त्यांना भेटता येणार नाही असे सांगून त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. इतक्यात U.D. राव आले. मी आईंचा निरोप त्यांना सांगताच त्यांनी जीभ चावली आणि संतांचा वेळेबाबत फार कटाक्ष असतो हे माझ्या ध्यानातच राहिले नाही असे ते म्हणाले. एकदा एका नवीन भक्ताने आईना आपल्याकडे बोलावणे केले असता एका जुन्या भक्ताने आपल्या मोटारीतून आईना त्यांच्याकडे पोचविण्याचे कबूल केले. पण त्या दिवशी काही कारणांमुळे तो भक्त वेळेवर हजर राहू शकला नाही. 9:10 असताना आई 2 जिने उतरून गेटाजवळ जाऊन उभ्या होत्या. कारण 9:05 असताना मोटार घेऊन येण्यास आईने सुचविले होते. तसेच 9 येईन म्हणून आमंत्रणाच्या जागी आईने सांगितले होते. शेवटच्या मिनिटापर्यंत आईने त्याची वाट पाहिली. त्यावर रस्त्यावरून जाणारी टॅक्सी थांबवून शेजारच्या मुलाला बरोबर घेऊन ठरल्याप्रमाणे त्या भक्ताकडे आई अगदी वेळेवर गेल्या. आईंचा वक्तशीरपणा पाहून त्या भक्ताला मोठा अचंबा वाटला. एके दिवशी भजन समयी मी भिंतीला टेकून बसले होते. ते पाहून लगेच आई म्हणाल्या, भिंतीला टेकून बसले असता तोटा तो कोणता सांगू का तुला? एक म्हणजे भिंतीचा रंग अंगाला लागतो, दुसरा म्हणजे झोप येऊ लागते आणि तिसरा तोटा हा की आळसाला वाव मिळून भजनात व्यत्यय येतो. एके दिवशी मी स्वयंपाकघरात केर काढत होते. इतक्यात गडी म्हणाला, सुंदर मूर्ती आले आहेत. सुंदर मूर्ती म्हणजे मालकांचे स्नेही होते. ते ऐकून मी बाहेर गेले. माझघरात आई होत्या. त्यांनी मला अडविले आणि म्हणाल्या, तलवार हातात घेऊन युद्धाला निघाल्याप्रमाणे हातात झाडणी घेऊन कुठे चाललीस? मी कारण सांगितले. तेव्हा माझ्या हातातली झाडणी काढून घेतली आणि खोवलेले पातळ खाली सोड आणि जा. बेसावतपणा म्हणजे म्हणतात ते यालाच असे आई म्हणाल्या.
यावरून सावध व बेसावधपणातील फरक माझ्या लक्षात आला. एके दिवशी माझ्या भावजईशी मी तुसडेपणाने वागले हे ओळखून आई म्हणाल्या, आपल्याशी दुसऱ्यांनी प्रेमाने वागावे हे जसे आपणास वाटते त्याप्रमाणे आपणही परांशी प्रेमाने वागवून त्यांना सुखवीत जावे. आईंच्यासाठी म्हणून कोणी डब्यातून कोणी पिशवीतून काही ना काही वस्तू आणीत असत. ते काढून घेऊन मी डबे पिशव्या अस्ताव्यस्त टाकीत असे. ते पाहून आई म्हणाल्या, विशालाक्षी, ज्याचे त्याला डबे पिशव्या लगेच देऊन तरी सोडाव्या. उद्या देणार असशील तर तुझ्या सामानाप्रमाणे व्यवस्थित तरी ठेवाव्या. हे सर्व देवाला आवडणारे गुण आहेत. माझ्या मामे बहिणीचे नेहमी डोके तापत असे. त्यासाठी ती थंड पाण्याची घडी सारखी डोक्यावर ठेवी. तिला तो विकार 9 वर्षांपासून होता. परंतु ती कट्टी नास्तिक असल्याने मी तिला आईंच्याकडे बोट दाखवू शकले नाही. एकदा ती माझ्याकडे आली तेव्हा दोन्ही हातांनी डोके धरून वेदना असह्य होत आहेत म्हणून ओक्स्या बोक्सी रडू लागली. तेव्हा तिची वेळ चांगली आली असेल तर माझे सांगणे ती मान्य करेल या भावनेने आईंच्या सहवासात लोकांना आलेले अनुभव मी तिला सांगू लागले. पण तिचे कर्म संपले नव्हते. त्यामुळे ती एकदम खवळली आणि आईना वाईट वाईट बोलू लागली. हे ऐकून तिच्या पुढे आईंची गोष्ट काढण्याबद्दल मला मोठा पश्चाताप झाला. त्याचवेळी माझ्या चुकीबद्दल देवाजवळ मी क्षमा मागितली. रात्री जेव्हा ती पान खायला बसली तेव्हा एकाएकी तिला जोरात फीट आली आणि दातखिळी बसली. तिच्या जिभेचे टोकच उडाले. तोंडभर रक्त झाले. घरात दुसरे कोणी नव्हते. माझा स्वभाव तर मूळचा भित्रा. त्यामुळे तिच्याजवळ जाण्यास मला धैर्य होईना. माझे हातपाय लटपटू लागले. अशा परिस्थितीत मी काय करणार. इतक्यात आई तेथे आल्या आणि हातात थोडे पाणी घेऊन त्यांनी तिच्या अंगावर शिंपडले. तोच ती शुद्धीवर आली. त्यावर घडलेली सर्व हकीकत मी तिला सांगितली. ते ऐकून ती चटकन उठली आणि पश्चात्तापाने युक्त होऊन तिने आईंच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. तेव्हापासून मात्र आईंच्या विषयी तिची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली. आश्चर्याची गोष्ट ही की त्या क्षणापासून तिचे डोके जे शांत झाले ते पुन्हा कधी तापले नाही. एकदा आईंसह मी कल्याणपूरकर या गावी गेले होते. तेथे एके दिवशी नागनाईक नावाचे एक गृहस्थ आपल्या 16 वर्षांच्या सरोजा नावाच्या मुलीला बरोबर घेऊन आईंच्याकडे आले. तिला अंग भरून चामखीळ उठले होते. ती तक्रार त्यांनी आईंच्या पुढे मांडताच आईने परसातून कसलासा पाला आणून वाटून त्याचा एक गोळा तिला दिला आणि हे औषध 3 दिवसांचे आहे. आंघोळ करण्यापूर्वी लावून घेऊन 1 तासानंतर आंघोळ कर असे तिला सांगितले. तसेच आपल्या गुरूंच्या तस्बिरीपुढे लावलेल्या उदककाड्यांचा अंगारा काढून तिला दिला आणि 3 दिवस एक चिमूटभर थंड पाण्यातून आंघोळ झाल्यावर घेण्यास सुचविले. दुसऱ्या दिवशी चामखीळ लोंबकळायला सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी सर्व गळून पडून त्या मुलीचे अंग अगदी स्वच्छ झाले. यावरून आईंचे गुरुविषयी किती प्रेम आहे याची मला कल्पना आली. त्याचप्रमाणे माझी चूक पण मला समजून आली. कारण रोज मी पण देवापुढे उदक काड्या लावित असते, परंतु त्याच्या खाली पडलेला अंगारा राख म्हणून फेकून देते. यावरून देवाविषयी जिव्हाळा उत्पन्न झाल्याशिवाय वरवर कितीही भक्ती दाखविली तरी ती खरी भक्ती होऊ शकत नाही. केवळ बकाचे ध्यान होते असे आईने एकदा कीर्तनात सांगितलेले वाक्य मला आठवले. एकदा मी आईना प्रश्न केला की तुम्ही एकट्याच बसल्यावेळी आम्ही कोणी तुमच्या खोलीत आलो तर तुम्हाला त्रास होतो असे तुम्ही म्हणता, याचा अर्थ काय? तू यजमानांसह बोलत बसली असता तिसरे कोणी तेथे आले तर तुला आनंद होतो की वाईट वाटते असे आईने मला विचारले. त्यावर मी उत्तर दिले, वाईट वाटते. इतकेच नव्हे तर राग सुद्धा येतो. का? तर आम्ही दोघे असतो म्हणून. आई म्हणाल्या,
मी एकटी असते तर मला पण वाईट वाटले नसते. आम्ही पण दोघे असतो, म्हणून तर कोणी आलेले मला खपत नाही. मी एकदा आईंच्या पुढे सहज म्हणाले, सिद्धारूढ महाराजांच्या मस्तकावर जशी खूण आहे तशी तुमच्या मस्तकावर पण खूण दिसते. आई म्हणाल्या, महाराजांच्या मस्तकावर जळकी खूण आहे. माझी खूण मार लागलेली, त्यांची अभक्ताची खूण, माझी भक्ताची खूण. अभक्ताची खूण हे बरोबर आहे, पण भक्ताची खूण कशी, असा मी आईना प्रश्न केला. तेव्हा आई म्हणाल्या, एके दिवशी मी कपडे वाळत घालत होते, इतक्यात कुसुम हलकारे तेथे आली आणि दांडी घट्ट आहे की नाही म्हणून तिने दोरीवर टाकली आणि दोन्ही हाताने ती ओढली. तोच दांडी तुटून त्याचे टोक माझ्या मस्तकावर आपटले. दांडीला खिळा होता, त्यामुळे खोक पडली. दुसरे कारण, ठाण्याला गेल्यावेळी माझा रंगूताईंकडे मुक्काम होता. त्यांच्याकडे दरवाजाच्या बरोबरीने खिडक्या असून खिडक्यांना वर खाली दरवाजे होते. मांजर किंवा चिमण्या येतील म्हणून स्वयंपाकघरातील काम झाले की मी सर्व दरवाजे बंद करीत असे. काहीसे कामानिमित्त लक्ष्मीबाई आत गेल्या. उजेडासाठी त्यांनी पण एक दरवाजा अर्धवट उघडून ठेवला. इतक्यात रेगे आले, म्हणून त्यांना खायला देण्यासाठी मी आत गेले. त्याच खिडकीच्या खाली फराळाचे डबे होते. बशीत फराळाचे जिन्नस घालून उठते वेळी खिडकीच्या दरवाजाचे टोक मागे झालेल्या जखमेच्या ठिकाणी खोचले गेले. त्यामुळे पुन्हा खोक पडली. त्याची ही खूण आहे. माझ्या लक्षात राहत नाही हे लक्ष्मीबाईंच्या लक्षात राहिले नाही आणि मी कपडे वाळत घालत असलेले कुसुमच्या लक्षात गेले नाही. म्हणून महाराजांच्या खुणेप्रमाणेच ही खूण असे म्हणता येणार नाही. गुरुपेक्षा शिष्याची जागा केव्हाही खालीच असते. ओम नमः शिवाय.